4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 72 वर्षीय गीताबाई नागोसे यांचा जीव वाचला, पण वन विभाग कुठे होता? ग्रामस्थांनी स्वतः जीव धोक्यात घालून केलेल्या शोध मोहिमेमुळे एक अनिष्ट प्रसंग टळला, पण या संपूर्ण प्रकरणात वन विभागाची भूमिका प्रश्न चिन्हाखाली आहे. नागपूर जिल्ह्यातील डोंगरताल परिसर, घनदाट जंगल, वाघांचा वावर आणि त्यात हरवलेली 72 वर्षीय गीताबाई ताराचंद नागोसे. शनिवारी दुपारी बेपत्ता झालेल्या गीताबाईंना सलग 3 दिवस शोधूनही काही सुगावा लागत नव्हता. गावातील जवळपास 20 ते 25 युवकांनी रात्रंदिवस कोणत्याही अधिकृत मदतीशिवाय जंगलाच्या आत खोलवर शोध मोहीम सुरू ठेवली आणि अखेर चौथ्या दिवशी डोंगरताल पासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर वाघाच्या हालचाली सर्वाधिक असलेल्या क्षेत्रात गीताबाई बेशुद्ध अवस्थेत सापडल्या. याच ठिकाणी मागील काही महिन्यात वाघाच्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला होता. म्हणून गावकऱ्यांनी घेतलेला हा धोका किती मोठा होता याची कल्पनाही करत नाही. पण सर्वात मोठा प्रश्न, वन विभाग कुठे होता? ग्रामस्थांचा आरोप, 4 दिवसात एकही अधिकारी प्रत्यक्ष जंगलात आला नाही. वाघांचा धोका माहीत असूनही आम्हाला जीव धोक्यात घालून शोध कार्य करावं लागलं. वन विभागाने फक्त रस्त्यांवरून शोध कार्य केल्याचे सांगितले जात असले तरी जंगलातील तपासात त्यांचा सहभाग नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय. ग्रामस्थांची मागणी आहे की वाघांच्या हालचालींवर तातडीने नियंत्रण, शोध पथक कायम कार्यरत ठेवणे, ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रथम प्राधान्य आणि प्रतिबंधात्मक उपाय तातडीने राबविणे. गीताबाईंचा जीव वाचला, पण या घटनेने ग्रामीण नागरिकांमध्ये मोठी असुरक्षितता आणि वन विभागाविषयी अविश्वास वाढला आहे. गीताबाई नागोसे राहणार पंचाळा, तिची मुलगी डोंगरताल इथं दिली. ते मुलीच्या घरी 3-4 महिने अगोदरपासून इथे राहतो. अचानक तिची प्रकृती म्हणजे माइंडच्या मुळे ते तड्याकडे निघून गेली आणि तिला तड्याची रस्ता डोंगरतालची समजून ते जंगलाच्या वाटेने निघून गेली. निघाल्यानंतर संध्याकाळी गावात बातमी पसरल्यावर आम्ही फाईट अधिकाऱ्यांना कळवलं असता रात्री 8 वाजता दरम्यान आम्ही हिंडलो. पण रात्र असल्यामुळे आम्ही रस्त्याने हिंडलो आणि संध्याकाळी म्हणजे येऊन गेलो, काही पता लागला नाही. दुसऱ्या दिवशी फॉरेस्टला आम्ही रिक्वेस्ट केलं की आम्ही आणि फॉरेस्टचे लोक मिळून आम्ही पायी हिंडू. कारण फॉरेस्टवाल्याच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचं म्हणणं होतं की आम्ही तुम्हाला हिंडू देत नाही, तुम्हाला हिंडायचं आहे तर गाडीमध्ये हिंडणं शक्य नव्हतं, पायदळ हिंडणं ते शक्य होतं. काल फॉरेस्टची टीम आली, गावच्या 10-15 लोकांना नेलं आणि गाडीनं घुमवलं. आम्ही म्हटलं की ह्या जिथं गाडी जात नाही तिथं आम्हाला पाहायचं आहे, पण ते शक्य नव्हतं. त्यांनी म्हटलं की आम्ही हिंडतो. ते लोक पायी हिंडले, पण ते ज्या रस्त्याने ते होती त्या दिशेने नाही हिंडले, त्या दिशेने आम्हाला पाहायचं होतं. तर पुन्हा आम्ही घरी येऊन गेलो. नंतर गावच्या लोकांनी चर्चा केली की आपल्याला फॉरेस्टवाल्याला न सांगता, कोणाला सांगता आम्हाला जा. तर 10-15 लोक आम्हाला जिथं पाहायचं होतं त्या दिशेनं पाहिले असता आम्हाला कोडमध्ये ती बुद्धी आढळली. आम्ही